श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 26 ऑगस्ट 2024 वार सोमवार या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग जुळून आलेले आहे. त्यामुळे त्याचबरोबर या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जन्माष्टमीचा सण हा देशभरात 26 ऑगस्ट अर्थात सोमवारी साजरा केला जाणार आहे. यंदा जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग तयार झालेला असून जयंती योगाचा शुभ संयोगही आहे. यामुळे यंदाची जन्माष्टमी ही खास असून या शुभ मुहूर्तात बघा प्रत्येक भक्तांना भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यास त्यांची खास कृपादृष्टी ही आपल्या भक्तांवर होणार आहे. तर मग जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आणि योग जाणून घेऊया. त्याचबरोबर संपूर्ण माहिती देखील जाणून घेणार आहोत. जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. देशभर आनंद आणि उत्साहाचं वातावरण असते. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या 8व्या अवतारांचा अर्थात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. दरवर्षी जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. यावेळी जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग जुळून आलेले आहे. जसे योग भगवान श्रीकृष्ण यांचा जन्माच्या वेळेस तयार झाले होते अगदी तसाच योग यावर्षी आहे. 26 ऑगस्ट सोमवारी कृष्ण जन्माष्टमी साजरी होते आणि यावर्षी तयार झालेल्या शुभयोगात जर तुम्ही व्रत केलं तर प्रत्येक भक्तावर प्रत्येक व्रत करणाऱ्या व्यक्तीवर भरघोस असं यश आणि त्यांना सुख समाधान देखील मिळणार आहे. त्यांच्यावर कृष्णांची अत्यंत कृपादृष्टी राहणार आहे. त्याचबरोबर जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग तयार झालेला आहे. जन्माष्टमी आणि अष्टमी तिथी ही एकाच दिवशी आलेली आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या उपासनेचे सर्वांना भरभरून आशीर्वाद मिळतील. पंचांगानुसार 26 तारखेला सोमवारच्या दिवशी अष्टमी तिथी सकाळी 3:40 सुरू होणार आहे आणि 26 तारखेला रात्री 2:20 समाप्त होणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी 3:55 सुरू होईल आणि 27 तारखेला मध्यरात्री 3:38 ते समाप्त होणार आहे. या दिवशी चंद्रमा हा वृषभ राशीत असेल. जसा तो भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी होता त्या रात्री अष्टमी तिथी मध्यकालीन असून त्याच दिवशी जन्माष्टमी सण साजरा केला जातो. या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि चंद्रमा वृषभ राशीत असणं अत्यंत फलदायी मानलं जातं. जन्माष्टमीला सोमवार किंवा बुधवार असणं म्हणजे दुर्लभ संयोग निर्माण झालेला आहे. बुधवार आणि सोमवारच्या दिवशी जर जन्माष्टमी आल्यास जयंती योगाचा शुभ संयोग तयार होतो. याला जयंती योग असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा बुधवारच्या दिवशी झाला होता. त्यानंतर 6 दिवसांनी म्हणजे सोमवारच्या दिवशी भगवान कृष्णांचे बारसे अर्थात नामकरण विधी हा जो आहे तो झाला होता. त्यामुळे जन्माष्टमीचा दिवस सोमवार किंवा बुधवार असा येणं अत्यंत शुभ मानलं जातं. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळी पूजा करू शकता. पण या दिवशी जर पूजा करण्यासाठी 3 अत्यंत शुभ मुहूर्त आहेत. त्यावेळी जर तुम्ही पूजा केली ना तर त्याचं जे फळ जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे. तर सकाळी 5:56 पासून 7:37 जी वेळ आहे ती पूजेसाठी अतिशय उत्तम आहे. यानंतर संध्याकाळच्या वेळी बघा 3:36 पासून 6:49 जो मुहूर्त आहे
तो देखील आहे. आणि रात्री 12:01 पासून 12:45 देखील ही देखील वेळ उत्तम आहे. जो जन्माष्टमीच्या पूजनासाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे, तो त्या मुहूर्तावर अवश्य तुम्ही पूजा करू शकता. नाही शक्य झालं, अगदी तुम्हाला जेव्हा शक्य होईल, जेव्हा वेळ भेटेल ना, त्या वेळेस तुम्ही श्रीकृष्णांची पूजा करायची आहे. विधिवत पूजाविधी करून या दिवशी उपवास करायचा आहे. बघा, उपवास करणं तुम्हाला शक्य असेल ना, तर शेवटी तुमचं शरीर महत्त्वाचं आहे. जर काही शारीरिक काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला जर मेडिसिन चालू असतील, काही औषधं चालू असतील, तुम्हाला उपवास करणं नसेल शक्य, तर काहीच हरकत नाही. या दिवशी तुम्ही बघा, दिवसभर नामस्मरण करायचं आहे. ही देखील एक प्रकारची खूप मोठी सेवा आहे. तुम्ही ही देखील करून त्याचं जे पुण्य आहे, त्याचं जे फळ आहे, ते प्राप्त करून घेऊ शकता. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.